नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल ताके तुमचं सर्वांचं एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। तर आज एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठीच आहे। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्वच मुलांना माहिती आहे की 2023 हे त्यांच्यासाठी सुवर्ण वर्ष आहे आणि याच आपण ज्या अपेक्षेने नगर परिषद भरतीची वाट बघत होतो, तर अत्यंत जी काही महत्त्वाची भरती आहे तर ती या ठिकाणी आपल्याला आता जाहिरात आलेली बघायला मिळते। तर ही जी भरती आहे मुळात एक 1782 जागा ज्या आहेत त्या एकूण या नगर परिषद जाहिरातीमधून आपल्या भरल्या जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरळ सेवेमधनं भरली जाणारी सर्वात बेस्ट ऑफ दी बेस्ट जर कोणती सर्व्हिस असेल, जर कोणत्या पोस्ट असतील तर त्या नगर परिषदेमधल्या पोस्ट असतात। त्यामुळे आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आज नगर परिषदेची जाहिरात आहे तर यामध्ये असणाऱ्या एकूण जर तुम्ही पोस्ट बघितल्या तर तुम्हाला या ठिकाणी दोन सेवा बघायला भेटतात। एक आहे तुमची अभियांत्रिकी सेवा आणि दुसरी आहे सर्वसामान्य सेवा। अभियांत्रिकी सेवेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, त्यानंतर विद्युत अभियांत्रिकी, त्यानंतर पाणी पुरवठा व जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी, अग्निशमन अधिकारी अशा 4 पोस्ट भरल्या जाणार आहेत। आणि सर्वसाधारण सेवेमधनं लेखापरीक्षण व लेखापाल आणि कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पोस्ट भरल्या जाणार आहेत। तर या सर्व पोस्टची पात्रता काय आहे, म्हणजे कोण कोण एलिजिबल आहे, त्यानंतर यांचा असणारा अभ्यासक्रम तो आपण कशा प्रकारे केला पाहिजे, त्यानंतर असणारी परीक्षा पद्धती, राईट, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, कोणता पेपरला कोणते कोणते घटक असणार आहे, किती मार्कला असणार आहे, हे सगळे जाणून घेऊया डिटेल्स मध्ये। चला तर सुरुवात करूया आपण। ही जी जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीबद्दल एकूण पद किती आहेत आणि कोणत्या कोणत्या पोस्टला ज्या श्रेणी आहेत, श्रेणी अ, ब आणि क, तर या श्रेणी म्हणजे काय हे आपण या ठिकाणी आता समजून घेऊया। सो या ठिकाणी जर आपण बघितलं की नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या थ्रू हे ज्या पोस्ट आहेत त्या भरल्या जाणार आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिली जी पोस्ट आहे बघा, महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, ओके, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी या ठिकाणी एक सुवर्ण संधी आलेली आहे। एकूण जागा ज्या आहेत तर त्या आहेत बघा 391 जागा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। याच्यामध्ये श्रेणी अ, ब आणि क प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे बघा, श्रेणी अ, ब आणि क। तर तुमचं श्रेणी अ, ब आणि क म्हणजे काय ते एकदा क्लिअर करूया आपण। तर नगरपालिका किंवा महानगरपालिका ज्या असतात या शहरी भागाच्या प्रशासनासाठी असतात, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। तर त्या ठिकाणी त्या शहराची लोकसंख्या किती आहे याप्रमाणे त्या शहरात असलेली जी नगर परिषद असेल तिला आपण त्या प्रकारे क्लासिफाय केलं आहे। जसं की महानगरपालिका ही 3 लाखापासून 6 लाखापर्यंतची लोकसंख्या असते, इथून पासून आपण अ, ब, क आणि ड अशी महानगरपालिका त्याला म्हणतो। त्याच प्रकारे नगर परिषद ज्या असतात तर या नगर परिषदेच्या पण श्रेणी असतात। अ नगर परिषद, ब श्रेणीची नगर परिषद, क श्रेणीची नगर परिषद, बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या, त्या ठिकाणी असणारा नागरी भाग याप्रमाणे त्या श्रेणी आपल्याला बघायला मिळतात। सो सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 391 जागा बघायला भेटतात, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 48 जागा बघायला भेटतात, त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 45 जागा बघायला भेटतात, मेकॅनिकल आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे ज्यांचं बी मेकॅनिकल असेल किंवा बीटेक एन्व्हायरमेंटल किंवा बी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे, 65 जागा आहेत। त्यानंतर बघा महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 247 जागा या ठिकाणी आहेत, सुवर्ण संधी आहे सर्वांसाठी। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा यासाठी आपण एकूण 579 जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर अग्निशमन सेवा किंवा अग्निशमन अधिकारी यासाठी 372 जागा आणि स्वच्छता म्हणजे आपण ज्याला सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो किंवा स्वच्छता निरीक्षक असं म्हणतो, तर त्यांना 35 जागा आपल्याला या ठिकाणी असलेल्या बघायला मिळतात। आता हे जे फॉर्म सुरू होणार आहेत बघा, तर 13 जुलैपासून म्हणजेच आजपासूनच आपण हे फॉर्म आपल्याला या ठिकाणी जी वेबसाईट दिलेली आहे HADMA.maharashtra.government.in या वेबसाईट वरती हे फॉर्म आपल्याला आलेले बघायला मिळतात आहेत। 20 ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म भरायची मुदत दिलेली आहे, पण आपण लवकर भरलेले कधी पण चांगलं असतं, ठीक आहे। 20 ऑगस्टला तुम्ही त्याचं पेमेंट करू शकतात 20 ऑगस्ट पर्यंत। त्यानंतर बघा 13 जुलै ते 20 ऑगस्टला ऑनलाईन शुल्क भरण्याची पण तारीख 30 दिलेली आहे आणि आपली जी एक्झाम आहे तर ती एक्झामच्या डेट्स या आपल्याला त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती कळवल्या जातील। मग एक आपण असं पकडूया
एक 50 ते 60 दिवसाचा कालावधी आपल्याला फॉर्म भरल्यानंतर परीक्षा आणि फॉर्म यांच्यामधले एक 50 ते 60 दिवसाचा कालावधी आपल्याला अभ्यासासाठी मिळू शकतो. ठीक आहे. चला तर आता प्रत्येक जे पद आहे त्याबद्दलची पात्रता काय आहे हे आपण आता जाणून घेऊया. तर पहिलं जे पद आहे बघा ते आहे तुमचं, पहिलं जे पद आहे तर ते आहे बघा स्थापत्य अभियंता गट क, म्हणजे महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा मधलं स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहेत त्या मुलांसाठी आपल्याला ही जागा, ह्या ज्या पोस्ट आहेत त्या बघायला भेटतात. यामध्ये सरळ सरळ तुम्हाला एकच सांगतो की ज्यांचं कुणाचं बीई सिव्हिल झालं आहे म्हणजेच ग्रॅज्युएशन, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सर्व मुलं ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. आता यामध्ये त्यांनी श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क यासाठी परत तेच त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे, पण सर्वांसाठी बी सिव्हिल हे क्वालिफिकेशन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जर आपण बघितलं आता हे स्थापत्य अभियंत्रिका श्रेणी क साठी ते पण काय आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला बी सिव्हिल किंवा या ठिकाणी त्यांनी काय दिलंय पदविका धारक आणि त्या बाबतीत किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं नेक्स्ट आहे बघा विद्युत अभियांत्रिकी सेवा म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी या ठिकाणी परत त्यांनी काय म्हटलं बघा मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक म्हणजे बी इलेक्ट्रिकल जे स्टुडंट्स आहेत बी इलेक्ट्रिकल तर हे सर्व मुलं या ठिकाणी इलिजिबल आहे आणि एक सुवर्ण संधी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तसंच या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हे फक्त श्रेणी अ ब आणि क साठी दिलेलं आहे, पण श्रेणी अ ब आणि क हे तुम्हाला माहिती आहे की लोकसंख्येनुसार तिथली नगर परिषद ठरतं, क्वालिफिकेशन आपल्याला या ठिकाणी सेम असलेलं बघायला मिळतं. फक्त नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि त्या जागा जर नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांथ्रू भरल्या गेल्या नाही तर त्यांच्यासाठी मग त्या जागा आपल्या जे मुलांना नगर परिषदेचे कर्मचारी नाहीत म्हणजे जे ओपन ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही ते मुलं या ठिकाणी इलिजिबल आहेत. नगर परिषदेमधील जे कर्मचारी आहेत आणि ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठीच अनुभव ही क्रायटेरिया या ठिकाणी लावलेला आहे, बाकी कोणासाठी पण नाही. त्यानंतर जर आपण बघितलं संगणक अभियंता म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जे आहे कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी पण बी कॉम्प्युटर यामध्ये जे क्वालिफिकेशन आहे हे या ठिकाणी असेल तर ते मुलं या ठिकाणी या पदवीला ते हा फॉर्म ते भरू शकतात. त्यानंतर बघा श्रेणी क जे आहे ना बघा त्यामध्ये आपण जे कर्मचाऱ्यांसाठी जे 25% आरक्षण ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी हे क्वालिफिकेशन दिलं आहे की ज्यांच्यासाठी आपल्याला किमान 3 वर्षाचा अनुभव आपल्याला द्यावा लागतो. हे कर्मचाऱ्यांसाठी आहे, हे ज्या मुलांना अनुभव नाही त्यांच्यासाठी नाही. ठीक आहे. कारण या जागांमधल्या 25% जागा या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद सेवा पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा. आता यामध्ये जर आपण बघितलं तर यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल किंवा पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असे दोन क्वालिफिकेशनचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे तुमचं बी मेकॅनिकल असेल किंवा बी और बी टेक इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही या पोस्टसाठी क्वालिफाय आहात किंवा इलिजिबल आहात. नेक्स्ट बघूया आपण हे कर्मचाऱ्यांसाठी होतं. त्यानंतर बघा लेखापरीक्षण किंवा लेखापाल ह्या वाणिज्य क्षेत्रातील म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली एक सुवर्ण संधी आहे. या पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला वाणिज्य म्हणजेच कॉमर्स बीकॉम बॅचलर ऑफ कॉमर्स ही पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे बघा कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत 2000 पाठीमागची जी 18ची भरती झाली होती नगर परिषदेची त्यामध्ये खूप साऱ्या मुलांचं वाणिज्य कॉमर्स झालेले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ह्या मुलांनी नक्कीच ही जी तुम्हाला सुवर्ण संधी आलेली आहे ही तुम्ही सोडता कामा नाही. सो लेखापाल व लेखापरीक्षण जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी काय अट दिलेली आहे तर त्यांनी कॉमर्स केलेलं पाहिजे आणि त्यांना किमान 5 वर्षाचा अनुभव नगर परिषदेमधला असला पाहिजे. हे कुणासाठी जे कर्मचारी आहेत आणि ज्या कर्मचाऱ्यांना ह्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे जे नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये सध्या कार्यरत आहेत.
ठीक आहे. चला त्यानंतर आहे बघा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, अत्यंत सुंदर आणि सरळ सेवेमधली सर्वात बेस्ट ऑफ द बेस्ट पोस्ट जी आहे तर ती आहे तुमची कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी. खूप साऱ्या जागा तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ 500 समथिंग राईट 570 पेक्षा जास्त जागा तुम्हाला या पोस्टसाठी बघायला भेटतात. आणि अशी ऍड परत मला नाही वाटत की सरळ सेवेमधनं कोणती येईल. तर यामध्ये बघा कोणत्याही शाखेचा पदवीधर, ठीक आहे, म्हणजे एनी ग्रॅज्युएट हा फॉर्म भरू शकतो. म्हणजे तुम्ही पदवीधर आहात, कोणत्याही शाखेतले पदवीधर आहात तरी पण तुम्ही हा फॉर्म भरू शकतात आणि खूप चांगल्या जागा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण हे जे कर्मचारी सध्या कार्यरत आहेत तर त्यांच्यासाठी कोणत्या शाखेतला पदवीधर चालेल, पण त्या ठिकाणी त्यांना किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. नेक्स्ट घेऊया आता आपण अग्निशमन अधिकारी म्हणजे फायर ऑफिसर. सो हे जे अग्निशमन अधिकारी असतात तर यांच्यासाठी जर बघितलं आपण मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल, पण त्याच्यासोबत एक सर्टिफिकेट पाहिजे. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशासकीय पाठ्यक्रम केंद्रित अग्निशमन सेवा महाविद्यालयाचा नागपूरमधून उत्तीर्ण किंवा MSc IT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेची पुरेशी ज्ञान. सो तुम्हाला जर फायर इंजिनियर व्हायचं असेल किंवा अग्निशमन अधिकारी तर तुम्हाला एक पदवी पाहिजे आणि त्यासोबत हा जो फायर सेफ्टी ऑफिसर आहे तर त्यांचा एक कोर्स असतो, तो कोर्सचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता आपण हे अग्निशमन अधिकारी जे आहेत तर ते जे कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी दिलेलं हे क्वालिफिकेशन आहे. ओके चलो स्वच्छता निरीक्षक सेवा गट. ठीक आहे. सो अग्निशमन अधिकारी जे आहेत तर त्यांच्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे कोणतं पण त्यासोबत तुम्हाला फायर सेफ्टी ऑफिसरचा एक कोर्स केलेला पण पाहिजे की जो त्या ठिकाणी मेन्शन केलेला होता. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पोस्टसाठी पण कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल, पण त्यासोबत मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असला पाहिजे. म्हणजे कोणतंही ग्रॅज्युएशन चालेल पण त्यासोबत त्याच्याकडे स्वच्छता निरीक्षक पदविकाचं सर्टिफिकेट पण असणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारे जर आपण बघितलं तर आता आपण सगळे जे काही पद नगर परिषदेमधनं भरले जाणार आहे ही जी सगळ्यात मोठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि सगळ्यात मोठी तर आहेच, पण बाकीच्या परीक्षांच्या तुलनेत म्हणजे TCS आणि IBPS थ्रू आता जो एक खूप मोठा धूमधडाका चालू आहे पद भरण्याचा, यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात बेस्ट ऑफ दी बेस्ट पोस्ट कोणती असेल या नगर परिषदेमधल्या पोस्ट आहे. ठीक आहे. तर यांचा आपण सगळ्या पोस्टला काय काय पात्रता असते, कोणकोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतो याचा डिटेल आपण या ठिकाणी बघितला आहे. आता आपण या ठिकाणी परीक्षा पद्धती कशी असते याच्याबद्दलचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही कोणती पण पोस्ट घ्या, याच्या पूर्वी जी आपली नगर परिषदेची भरती झाली होती तर यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होते, पण त्या ठिकाणी ते पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 टप्पे ठेवले होते. या वर्षी तुम्हाला 2 टप्पे नाही, खूप लवकर तुम्हाला जॉब लागू शकतो. या ठिकाणी एकाच टप्प्यामध्ये दोन्ही पेपर घेतले जाणार आहेत. म्हणजे एकाच वेळेस पेपर 1 आणि पेपर 2 एकाच वेळेस घेतले जाणार आहेत आणि त्याच दोन्ही पेपरच्या धर्तीवरती तुमचा रिझल्ट पण डिक्लेअर केला जाणार आहे. हा एक मूळ फरक 2018ची जी नगर परिषदेची भरती झाली होती त्यामधला आणि 2023च्या परीक्षा भरतीमधला आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा कोणती पण पोस्ट घ्या तुम्ही, आपण ज्या पोस्ट बघितल्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक इन्स्पेक्टर असेल, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी असेल किंवा लेखापाल अधिकारी असेल, या सगळ्या ज्या पोस्ट आहेत या सगळ्यांसाठी 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 आणि हे पेपर 1 आणि पेपर 2 एकाच वेळेस घेतले जाणार आहे. बघा या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 एकाच वेळेस घेतले जाणार आहेत. पेपर 1 ला बघा पहिले 70 मिनिट दिले आहेत तुम्हाला पेपर 1 ला आणि त्यानंतरचे 50 मिनिट दिले आहेत पेपर 2 ला. तुम्ही असं करू शकत नाही की पेपर 1 चे 70 मिनिट झाले पेपर 2 कडे आले आणि परत पेपर 2 कडून पेपर 1 कडे गेले, असं होत नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं आता पेपर 1 बद्दल आपण इन डिटेल्स बोलणार आहोत. ठीक आहे. आता पेपर 1 हा जो आहे हा सगळ्या पोस्टसाठी म्हणजे ज्या काही सर्व पोस्ट आहेत 7 पोस्ट, या सर्व पोस्टसाठी पेपर 1 हा कॉमन आहे.
पेपर 1 हा कॉमन आहे, बदल कुठे होणार आहे, पेपर 2 मध्ये. ठीक आहे. सो पेपर 1 जो आहे तो सर्वांसाठी कॉमन असणार आहे आणि त्याचा सिलेबस जर आपण बघितला, मराठी आहे 15 प्रश्न 30 मार्कला आणि त्याचा दर्जा असणार आहे तुमचा 12वी लेवलचा. इंग्रजी आहे 15 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्कला म्हणजे एकूण 30 मार्क, त्याचा दर्जा असेल 12वीचा. सामान्य ज्ञान, आता सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये सामान्य ज्ञान मध्ये हिस्ट्री आहे, तुम्हाला जॉग्राफी आहे, राईट, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, एन्व्हायरमेंट आहे. हे सगळे विषय तुम्हाला सामान्य ज्ञान मध्ये आणि चालू घडामोडी हे सगळे विषय तुम्हाला सामान्य ज्ञान विषयामध्ये बघायला भेटतात. त्याचे एकूण येणार तुम्हाला 15 प्रश्न आणि मार्क्स असणार त्याचे 30. आणि बौद्धिक चाचणी जी आहे म्हणजे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग, यामध्ये रिझनिंग जास्त मार्क्सला असतं, तर याचे एकूण 15 प्रश्न असतील 15 आणि मार्क्स असतील 30. म्हणजे आपण जर पेपर 1 बघितला तर पेपर 1 ला एकूण प्रश्न असतील 60 आणि मार्क असतील 120. आणि हा पेपर बघा 70 मिनिटांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. एकूण प्रश्न आहेत 60, 120 मार्काचे. आणि हा पेपर 1 तुम्हाला सर्वांना कॉमन आहे. म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचा पेपर द्या, मेकॅनिकलचा द्या, इलेक्ट्रिकलचा द्या, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा द्या, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीसाठी द्या किंवा लोकपाल किंवा लेखापाल या पोस्टसाठी द्या, तुम्हाला सगळ्यांसाठी पेपर 1 हा कॉमन असणार आहे. पण पेपर 2 जो आहे तर पेपर 2 या ठिकाणी संबंधित विषयाशी असेल आणि याचे एकूण प्रश्न असतील 40, मार्क्स असतील 80. आणि याचं लेवल असेल बघा पदवी आणि पेपर असणार तुमचा इंग्रजीमध्ये. एकूण प्रश्न जर बघितले 40 आणि 80 मार्क, म्हणजे पेपर 1 चे 60 प्रश्न, पेपर 2 चे 40 प्रश्न, एकूण प्रश्न 100, एकूण मार्क्स 200. एकाच वेळी पेपर होणार, 200 पैकी मिनिट लागणार, दॅट्स इट, फायनल. म्हणजे वन स्ट्रोक तुम्हाला एक छान पोस्ट भेटू शकते, वन स्ट्रोक तुम्हाला एक छान पोस्ट भेटू शकते. आणि सरळ सेवेमधली सर्वात बेस्ट ऑफ द बेस्ट पोस्ट आहे. हे मी परत परत का सांगतोय, ते आपलं पूर्ण झालं की एक शेवटी 2 मिनिटं मी तुम्हाला नगर परिषदेमधील हे जे पद आहेत या पदांचं प्रमोशन कसं होतं, तुम्ही डिपार्टमेंटल कोणत्या परीक्षा देऊ शकतात त्याबद्दलही मी बोलणार आहे. ठीक आहे. आता तुमची या ठिकाणी परीक्षा पद्धती क्लिअर झाली. सो परीक्षा पद्धती मी एकदा 2 मिनिटांमध्ये फक्त कन्क्लूड करतो. तुम्ही कोणताही पेपर द्या, तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 मध्ये 4 घटक आहेत, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग. प्रत्येक 15 प्रश्न असतील, 30 मार्क, एक प्रश्न 2 मार्कला, म्हणजे 120 मार्कचा पेपर 1, 80 मार्कचा पेपर 2, एकूण मार्क 200 आणि एकूण प्रश्न 100. ठीक आहे. अशा प्रकारे होणार तुमची परीक्षा. आता भरपूर साऱ्या मुलांचा डाऊट हा आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. ठीक आहे. सो आता सध्या या ठिकाणी बघा पेपर कोणती कंपनी घेणार हे अजून फिक्स झालेलं नाही. टीसीएस घेणार की आयबीपीएस घेणार हे अजून आपण 100% शाश्वत देऊ शकत नाही. मॅक्सिमम पॉसिबिलिटी ही आहे की टीसीएस परीक्षा घेईल, पण आपण 100% अजून शाश्वत देऊ शकत नाही, कारण कोणती आपल्याला माहिती मिळाली नाही किंवा क्लिअर केलेली नाही. पण या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये गोष्ट दिलेली आहे की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहील. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात घ्या ही गोष्ट. ठीक आहे. सो आतापर्यंत तुम्ही बाकीचे जे टीसीएसच्या परीक्षा दिली असतील, सपोज तुम्ही माडाची परीक्षा दिली असेल, तुम्ही आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा दिली असेल किंवा टीसीएसने सर्व आता घेतलेल्या परीक्षा जर बघितल्या तर तिथे कुठेही निगेटिव्ह मार्किंग दिसत नाही. ही एकमेव एक्झाम आहे की ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. ओके. तर या ठिकाणी आता बघा आपण या व्हिडिओमध्ये नगर परिषद मधून भरले जाणारे एकूण पद, त्या पदांची संख्या, त्यानंतर त्यांची परीक्षा पद्धती, त्यांचा पात्रता हे डिटेलमध्ये आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आता 1-2 मिनिटांमध्ये मी फक्त तुम्हाला ही जी सेवा आहे याबद्दलची ऍक्च्युअल तुम्हाला जे काम करायचं आहे त्याबद्दलचं एक 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी क्लिअर करतो. नगर परिषदेमध्ये बघा आपल्याला तुम्ही सर्वसामान्य सेवेमधनं जा किंवा अभियांत्रिकी सेवेमधनं जा, या ठिकाणी तुम्हाला श्रेणी आहे. श्रेणी अ, ब आणि क. या श्रेणी अ, ब आणि क ज्या आहेत तर ह्या लोकसंख्येनुसार तुम्हाला कोणती पोस्ट भेटते, कोणत्या नगर परिषदेमध्ये तुमची पोस्टिंग होते त्यानुसार तुमची श्रेणी ठरणार आहे. आता ह्या ज्या श्रेणी असतात ना, या श्रेणीमध्ये थोडंसं एक पेमेंट डिफरन्स पण आहे. जर तुम्हाला एक साध्या भाषेमध्ये जर समजून सांगायचं झालं तर श्रेणी अ जी आहे तर या श्रेणी अ ला जर पेमेंट आपण बघितलं, पेमेंट स्केल, तर सीओ म्हणजे क्लास 1 ला जे पेमेंट स्केल असतं हे श्रेणी अ ला आपल्याला बघायला भेटतं. श्रेणी ब जी आहे,
श्रेणी ब ला PSI, STI आणि ASO यांची जी काही पेमेंटची श्रेणी आहे किंवा पेमेंट बँड आहे तो आपल्याला श्रेणी ब ला बघायला मिळतो. आणि श्रेणी क जी आहे तर या श्रेणी क ला जे आपण टॅक्स असिस्टंटला पेमेंट स्लॉट आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. तुम्ही श्रेणी क मध्ये जर आलात तर तुमचं 3 वर्षानंतर प्रमोशन होतं श्रेणी ब मध्ये आणि त्यानंतर 3 वर्षांनी प्रमोशन होतं तुमचं श्रेणी अ मध्ये. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सिनियरिटीनुसार तुमचं प्रमोशन पण होतं. आणि त्यासोबत नगर परिषद जे असतात तर नगर परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर नगर परिषदेचे प्रमुख असतात तर ते डेप्टी सीओ किंवा सीओ असतात, बरोबर. तर तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षाही देऊ शकता. म्हणजे जर तुमचा एकंदरीत 5 वर्षाचा जर त्या ठिकाणी अनुभव झाला तर तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा देऊन तुम्ही वरच्या म्हणजे क्लास 1 पोस्टसाठी पण इलिजिबल होतात. सो अशा प्रकारे सरळ सेवेमधली, म्हणून आपण जे काय म्हणतोय की सरळ सेवेमधली ही सगळ्यात भारी पोस्ट असण्याचं कारण तेच आहे की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस करण्यासाठी पण जे काही काम आहे ते सर्व्हिस करण्याचं काम पण अनुभव येतो प्रशासनातला आणि त्याच्या थ्रू तो जो अनुभव आहे हा अनुभवाचा उपयोग करून तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा देऊन तुम्ही क्लास 1 अधिकारी पण होऊ शकतात. म्हणजे तुमचं जे काही ड्रीम असेल राज्यसेवेतलं तेही तुम्ही या ठिकाणी पूर्ण करू शकतात. आणि सरळ सेवेमधनं आपण जर बाकीच्या परीक्षा बघितल्या तर त्यांच्या पेमेंट स्केलमध्ये असलेला फरक हा पण तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी असलेला बघायला मिळतो. तर ही जी एक मोठी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे याचं तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करा. आपण या ठिकाणी पुढचे जे काही व्हिडिओ असणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा, त्याची स्ट्रॅटेजी कशी असणार, सो याचे आपण व्हिडिओ पण आपण नेक्स्ट तुम्हाला वेळोवेळी घेऊन येतच असणार आहोत. सो हा जो व्हिडिओ आहे याबद्दलचा डिटेलमध्ये आपण तुम्हाला माहिती दिलीच आहे. याबद्दल तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमचा जो नंबर तुम्हाला दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही या ठिकाणी क्लिअर करू शकता. थँक्यू ऑल.